मित्रांनो, महाराष्ट्रात 20,000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण केले जाणार आहे. कसे? चला बघूया. राज्यात 7 मोठ्या उद्योगांना नुकतीच मंजुरी दिली आहे. यात तब्बल 81,000 कोटीपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मित्रांनो, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये हे उद्योग उभे राहणार आहे. विदर्भातील नागपूर येथे जवळपास 33 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यामुळे विदर्भात जवळपास 8,000हून अधिक रोजगारांची निर्मिती होणार आहे. यामध्ये 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सोलार पीव्ही मॉड्यूल्स व इलेक्ट्रोलायझरच्या एकात्मिक प्रकल्पात होणार आहे. 25,000 कोटी रुपये लिथियम बॅटरी निर्मितीच्या अतिविशाल प्रकल्पात, तर 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक डिस्टिलरीचा विशाल प्रकल्प बुटीबोरीत होणार आहे. मित्रांनो, मराठवाड्यात 27,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे, ज्यामुळे 5,200 पेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेइकल निर्मितीच्या उद्योगात छत्रपती संभाजीनगर येथे 27,000 कोटी एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. मित्रांनो, एवढी मोठी गुंतवणूक असलेला हा राज्यातील पहिला अतिविशाल प्रकल्प आहे. मित्रांनो, कोकण आणि मुंबई विभागात जवळपास 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प या रिजन मध्ये येणार आहे. यातून सुमारे 4,000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. हिंदुस्तान कोका कोला बेवरेज मार्फत फळांचा पल्प आणि रस यावर आधारित प्रकल्प कोकणातील रत्नागिरीमध्ये सुरू होणार आहे. मित्रांनो, या प्रकल्पामुळे फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बराच फायदा मिळेल. तर हा व्हिडिओ आपल्या स्टोरीला लावून आपल्या प्रत्येक मित्राला पाठवा जो रोजगार शोधत आहे. आणि थांबा, आधी फॉलो करून घ्या.